अल्पवयीन मुलीचे अपहरण करून लैंगिक शोषण. चौगाववर पोक्सो अंतर्गत गुन्हा. हातकणंगले तालुक्यातील वडगाव परिसरात 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेत तिचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी मुख्य आरोपीसह चौगाववर वडगाव पोलिसात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलगी गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. यश जगदीश कांबळे याने अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध प्रस्थापित करून मार्च 2025 मध्ये तिला फूस लावून घरातून पळवून नेले. त्यानंतर सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील नागराळे येथे नेऊन तिचे वारंवार शारीरिक शोषण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात आरोपीला मदत केल्याप्रकरणी संदीप आप्पासू जाधव, दीपाली सुहास जाधव व रेखा आप्पासू जाधव यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामपंचायत अधिकारी वासंती कुलकर्णी यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी कारवाई केली. दरम्यान पीडितेला उपचारासाठी आरोग्य केंद्रात दाखल केल्यानंतर ती गरोदर असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी चौकशी करत संपूर्ण प्रकार उघड केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिता पवार पुढील तपास करत आहेत. केके न्यूज साठी हातकणंगले प्रतिनिधी सचिन लोंढे. डॉक्टर डी.वाय. पाटील पॉलिटेक्निक कसबा बावडा कोल्हापूर. शासनाच्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप्स उपलब्ध. या माध्यमातून विद्यार्थ्यांना 50 ते 100% फी सवलत. अद्ययावत लॅबोरेटरीज, इंटरॅक्टिव्ह पॅनल युक्त क्लासरूम्स, विद्यार्थ्यांसाठी बसची सुविधा, नामवंत कंपन्यांमध्ये नोकरीची संधी. डॉक्टर डी.वाय. पाटील पॉलिटेक्निक कसबा बावडा कोल्हापूर.